अंबरनाथमध्ये 4.25 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक. अंबरनाथ येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4.25 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत आणि या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. अंबरनाथ परिसरात चरस विक्रीसाठी आणली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकत मोठ्या प्रमाणात चरस जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 4.25 कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल पटेल हा गुजरातमधील रहिवासी असून तो गेल्या 1.5 महिन्यांपासून अंबरनाथमध्ये वास्तव्यास होता आणि त्याचा साथीदार सिराजुद्दीन अहमद यालाही पोलिसांनी अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयाने 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणामागे मोठी टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून या दोन्ही आरोपींच्या माध्यमातून या टोळीपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. अंबरनाथ पोलीस स्टेशनचे तपास टीमचे कर्मचारी श्री चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे संबंधित कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये PSI हळदते आणि त्यांची टीम यांना ही खबर लागली होती की संबंधित ठिकाणी चरस हा विक्रीला येणार आहे. त्या अनुषंगाने आपण तिथे जाऊन खात्री केली असता त्यामध्ये जवळपास 5 किलो 300 ग्रामच्या आसपास चरस जो आहे तो मिळालेला आहे. यामध्ये आपण यातला जो मूळ आरोपी आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करता त्याचा आणखी एक साथीदार आम्हाला मिळालेला आहे आणि या दोघांनाही काल रोजी अटक केल्यानंतर आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक 16 पर्यंतची पोलीस कस्टडी जी आहे ती मिळालेली आहे. यामध्ये मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणी श्री सय्यद आणि त्यांचा तपास करते अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. याची इंटरनॅशनल मार्केटमधली अंदाजे किंमत जी आहे ती 4.25 CRच्या आसपास आहे आणि यामध्ये आणखी तपास जे आहे ते वकुनी सय्यद आणि त्यांची टीम जी आहे ती करत आहे. यामध्ये ज्याच्याकडून आपल्याला माल मिळालेला आहे त्याचं नाव पटेल आहे. तो मूळचा गुजरातचा आहे आणि गेल्या 1.5 महिन्यापासून आपल्याकडे अंबरनाथ हद्दीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे. आणि दुसरा आरोपी जो आहे तो शिराज म्हणून आहे, तो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत त्याचं वास्तव्य आहे. अशा दोघांना आपण अटक केलेली आहे. आता पुढचं जे तपासाची जी कारवाई आहे ती सुरू आहे. यामध्ये त्यांनी नक्की काय कारणासाठी आणि यामध्ये आणखी कोण इन्व्हॉल्व आहे याचा विस्तृत माहिती जी आहे ती येणाऱ्या कालावधीत सादर. या अगोदर या दोन्ही आरोपींवरती कुठलाही गुन्हा दाखल नाही आणि पूर्ण रेकॉर्ड चेक केला असता हा पहिलाच गुन्हा त्यांच्या नावावरती दाखल झाला.